मयूर दादा गायकर यांच्या हस्ते पिंटू दादा यांचा सत्कार केला जाईल आणि तसेच हरीश गायकर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी चेंडू पुरवलं गेलं। तसेच भास्कर कालेकर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी चेंडू पुरवले गेले। लगेच पिंटू दादा मसे यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी चेंडू पुरवले गेले। दादा नक्कीच धन्यवाद तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच हरीश दादा आपण देखील आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केलं जाईल। तसेच योगेश दादा कालेकर आपण देखील या सौरभ दादा कालेकर आपल्या हस्ते सन्मान केलं जाईल हरीश गायकर यांचं। तसेच अजिंक्य दादा मसे यांच्या माध्यमातून देखील अजित दादा मसे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात मदत झाली। दादा तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे। तसेच किशोर गायकर यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केलं जाईल। दादा आपण देखील या आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल। रवी झाजे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात मदत केली गेले। यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तसेच प्रशांत दादा झाजे यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देणगी स्वरूपात मदत केली गेली। यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तसेच या स्पर्धेमध्ये खूप मोठं सहकार्य लाभलं। नारायण डांसे साहेब यांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात या स्पर्धेसाठी खूप मोठी मदत झाली। यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तर सर्व आपण यायचं मान्यवर आपल्या चौथ्या क्रमांकाचा प्राइज दिला जाईल। स्वर्गीय भास्कर स्मृती चषक चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सावरेवाडी। आपण सावरेवाडी टीम आपण यायचे आपल्याला चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल आणि सर्व मान्यवर आपण देखील यायचे आपल्या सावरेवाडी टीमला। नक्कीच मयूर गायकर राजेश गायकर सौरभ दादा कालेकर आपण देखील आपल्या चौथ्या नंबरचा कॅश प्राइज दिला जाईल आकर्षक चषक दिला जाईल आणि किरण दादा कालेकर आपण देखील या सावरे टीम आपण देखील या। तसेच खूप दुरावरचा प्रवास करून या शहापूर तालुक्यातून या वरे नगरीमध्ये प्रवास करून आलेत बामणे संघ आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचा प्राइज दिला जाईल कॅश प्राइज। पंकज दादा रुपेश दादा आपण देखील या आपल्या माध्यमातून नरेश गायकर आपण देखील या आपल्या माध्यमातून कॅश प्राइज देऊन ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे। बामणे टीम कॉंग्रॅच्युलेशन पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सहकार्य। नक्कीच नक्कीच बालकृष्ण हिलम कुठे असतील तुम्ही या व्यासपीठासमोर या
आणि तसेच या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय दामोदर टीम. आपण देखील या आपल्याला कॅश प्राइज देऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल. या तुकाराम मुकणे, परशुराम इल्लम मुकणे आणि पप्पू कालेकर आपण या सर्वजण या आपल्या हातचे सन्मानित करायचे दामोदर टीमला. परशुराम मुकणे आपण देखील यायचे कॅश प्राइज देऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय दामोदर टीमला. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय दामोदर टीम. आपण देखील या सर्व मान्यवर. नक्कीच दामोदर टीम पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मंगलमय शुभेच्छा देतोय. असेच पुढील आणि या स्पर्धेमध्ये किशोर गायकवाड, पिंटू दादा म्हसे आणि योगेश कालेकर दादा आपण देखील या सर्वजण या आपण आणि अरबाज भाई आपण देखील या. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन टीम ठरते एक ठाणे जिल्ह्यातील दिग्गज संघ स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडले तेच दौलपाडा टीम. आपण या सर्व खेळाडू या आपलं देखील दौलपाडा टीम खूप चांगला खेळ झाला तुमच्या माध्यमातून. दौलपाडा टीम आपण सगळे खेळाडू यायचं. गणेश या गणेश सर्वांनी या दौलपाडा टीम या. आणि आजचा दिवस इथे समाप्त करतोय. सौरभ दादा कालेकर आपण देखील या. तर आजचा दिवस इथे समाप्त करतोय आणि पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला मी बेस्ट ऑफ लक देतो. अपन ओम साहेब जो जिएंगे ना आखिर दीदे जाताना एकदम सुरक्षित जा. गाड्या व्यवस्थित चालवा तुम्ही सर्व टीम. तुम्हाला पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतोय. आणि सर्वप्रथम सर्व आयोजक कमिटीचं